मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। विजय घाडगे यांच्यावरील मारहाणीनंतर सूरज चव्हाण यांचा राजीनामा। पक्षाच्या मूल्यांच्या विरोधातील वर्तन खपवून घेणार नाही म्हणून कठोर निर्णय घेतला, अजित पवार यांचा ट्विट। कृषी मंत्र्यांकडून घडलेली घटना चुकीची, वरिष्ठ नेते कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, सुनील तटकरे यांचं विधान। मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी, दादा कोकाटेंचा राजीनामा घेण्याचा मोठेपणा दाखवणार का? सूरज चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या आदेशावर रोहिणी खडसे यांचा सवाल। सभागृहामध्ये पत्ते खेळणाऱ्या मंत्र्याची हकालपट्टी करा, विजय घाडगेंची मागणी। कोकाटेंकडून कृषी मंत्री पदाची थट्टा, घाडगे यांची टीका। छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांच्यासह 12 जणांवर गुन्हे दाखल। अजित पवार यांनी सूरज चव्हाणांना तातडीने मुंबईला बोलावलं। लातूर मारहाण प्रकरणानंतर सूरज चव्हाणांची दिलगिरी, विजयकुमार घाडगेंना भेटणार, गैरसमज दूर करणार सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये सुनील तटकरेंच्या कार्यक्रमस्थळी छावाचे कार्यकर्ते आक्रमक, सूरज चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी। तर नांदेडमध्ये अजित पवारांच्या वाढदिवसाचे बॅनरही छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडली। विजय घाडगे यांच्यावरील मारहाणीनंतर राज्यभरामध्ये आंदोलन, छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्ते फेकात निषेध व्यक्त, तर छावा आणि इतर संघटनांकडून लातूर बंदची हाक। 4 मंत्र्यांसह अनेक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले, शिवसेनेचे 4 खासदार हनी ट्रॅपमुळेच पळाले। महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी सुद्धा हनी ट्रॅपचा वापर, संजय राऊत यांचा आरोप। संजय राऊत यांच्याकडून प्रफुल्ल लोढा यांचा गिरीश महाजन यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट, फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करा, दूध का दूध पाणी का पाणी होईल, संजय राऊत यांची मागणी। काही नेत्यांना स्फोटक वक्तव्य करायची सवय, तपासात सत्य समोर येईल, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। संजय शिरसाट यांच्या घरावर मध्यरात्री हल्ल्याचा प्रयत्न, घरावर दगडफेक करत आरडाओरडा, सौरभ घुले असा हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचं नाव। सभागृहामध्ये रमी खेळणाऱ्या कोकाटेंवर अजित पवार यांनी कारवाई करावी, भाजप आमदार आशिष देशमुख यांची मागणी। तर देशमुखांनी स्वतःच्या पक्षापुरतं बघावं, आनंद परांजपे यांचं प्रत्युत्तर। 2006च्या मुंबई साखळी स्फोट प्रकरणामधल्या आरोपींची निर्दोष मुक्तता, मुंबई हायकोर्टाकडून विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द, राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये अपील करणार। मुंबईमधल्या स्फोटांसाठी वापरण्यात आलेले बॉम्ब ओळखण्यात तपास यंत्रणांना अपयश, हायकोर्टाचं निरीक्षण, साक्षीदारांच्या साक्षी सुद्धा विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत, अशी टिप्पणी। एटीएस मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीत, सरकारी वकिलांशी चर्चा करून निर्णय घेणार, मुंबई बॉम्बस्फोटासंदर्भात निकालाचं अवलोकन करून अभ्यास करणार। मुंबईमधील कोस्टल रोडवरील वाहतुकीवर आता सीसीटीव्हीची नजर असेल, एकूण 236 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित, वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांची नोंद सुद्धा, अपघाताबाबत नियंत्रण कक्षाला देखील माहिती पुरवली जाणार। कर्नाटकमधील एका प्रकरणावरून सुप्रीम कोर्टानं ईडीला फटकारलं, राजकीय लढाई मतदारांसमोर व्हायला हवी, तुमचा वापर का होऊ देता, सरन्यायाधीश भूषण गवई यांचा ईडीला सवाल। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।